नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। पुढील काही दिवसामध्ये बीएमसी ची एक्झाम होणार आहे आणि बीएमसी साठी जो जीएचजीके चा पार्ट आहे जो टोटल 20 मार्क्स साठी विचारला जातो, बरोबर। त्यातील एक महत्त्वाचा असा घटक म्हणजे इकॉनॉमिक्स। ओके, सो इकॉनॉमिक्स वर कमीत कमी तुम्ही 2 किंवा जास्तीत जास्त 4 प्रश्नापर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला मिळेल। ओके, आणि आजचं जे लेक्चर असणार आहे जे काही 30 मिनिटं 40 मिनिटं 45 मिनिटाचं जे काही आजचं लेक्चर असेल, ओके, मॅक्झिमम कंटेंट तुम्हाला ह्याच लेक्चर मधून एक्झाम मध्ये पाहायला मिळेल। ठीक आहे, सो स्टार्ट टू एंड, स्टार्ट पासून एंड पर्यंत संपूर्ण लेक्चर पहा, नक्की तुम्हाला ह्या लेक्चरचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि याची जी पीडीएफ असणार आहे ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल असणार आहे त्यावर तुम्हाला उपलब्ध होईल, त्याची तुम्ही तिथून प्रिंट आउट काढू शकता। ठीक आहे, चला सुरू करतोय आपण आपलं या ठिकाणी इंटरेस्टिंग लेक्चर। सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक लेक्चर मध्ये मी जसं सांगतो तसं ह्या लेक्चर मध्ये देखील सांगेल 35% डिस्काउंट या ठिकाणी आपण देत आहोत खालील बुक आणि कोर्सेसवर। ठीक आहे, सो जे आपल्याकडे पुस्तक आहे ते आहे बीएमसी जीएचजीके आणि रिझनिंग, असं टोटल 40 मार्क्स साठी एकच पुस्तक आहे। 510 रुपयात तुम्हाला हे घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे। यावर देखील तुम्ही 35% डिस्काउंट त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यासोबतच गेम चेंजर अशी टेस्ट सिरीज ज्यामध्ये 50 टेस्ट लॉजिकल रिझनिंग, 50 टेस्ट जनरल स्टडीज, ओके, असं टोटल पॅकेज तुम्हाला 299 रुपयामध्ये उपलब्ध आहे। त्यावर देखील तुम्ही 35%चं कुपन कोड अप्लाय करू शकता। तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन त्यासाठी डाउनलोड करावं लागेल। या सगळ्याचं कॉम्बिनेशन बीएमसी जीएचजीके चे व्हिडिओ, लॉजिकल रिझनिंगचे व्हिडिओ, बीएमसी जीएचजीके आणि लॉजिकल रिझनिंग याचं पुस्तक तुम्हाला घरपोच पाठवलं जाईल। त्यासोबतच 50 टेस्ट लॉजिकल रिझनिंग, 50 टेस्ट जनरल स्टडीज असं पूर्ण पॅकेज हे 949 रुपयात आहे। त्यावर देखील तुम्ही 35%चा डिस्काउंट त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय, त्यावर 40 मार्कचा हा पूर्ण कंटेंट तुम्हाला उपलब्ध आहे। आणि जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर टेक्निकल नॉन टेक्निकल पूर्ण पॅकेज देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। पण हे जे 3 कोर्सेस आहेत हे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे। चला बघतोय आपण आपला पहिला प्रश्न, व्हॉट डज जीडीपी मेजर? ओके, आणि दुसरा प्रश्न आहे हाऊ इज नेट डोमेस्टिक प्रोडक्ट एनडीपी कॅल्क्युलेटेड? ठीक आहे, समजून घ्या। आता हे जे आहे हे डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगायचं, तुम्हाला लक्षात ठेवायला लावायचं हे मला पटत नाही। ठीक आहे, काही थेरॉटिकल पॉइंट आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करू, त्यानंतर आपण हे क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। ठीक आहे, चला टोटल 40 प्रश्न आपल्याला ह्या लेक्चर मध्ये बघायचे आहेत आणि 40 प्रश्न हे तुमच्या 100% डोक्यात गेले पाहिजे। आणि ह्या 40 प्रश्नाच्या आसपासच तुम्हाला एक्झाम मध्ये 2 ते 3 प्रश्न आलेले दिसतील इकॉनॉमीच्या रिलेटेड। ठीक आहे, चला जातोय आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे, जीडीपी। ओके, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हटलं जाईल जीडीपी। काय आहे समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही। बघा काय म्हटले, इट इज दी टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड। ठीक आहे, म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे त्याची टोटल व्हॅल्यू, ओके, विदिन द जिओग्राफिकल टेरिटरी। आता हे काय आहे समजून घ्या, टेरिटरी म्हणजे जिओग्राफिकल टेरिटरी ऑफ द कंट्री। म्हणजे आपली सपोज इंडिया आहे, मग इंडियासाठी जीडीपी काय असेल? जीडीपी काय असेल? इंडियाची जी बाउंड्री आहे, बरोबर ना, इंडियाची जी बाउंड्री आहे, बरोबर, त्यामध्ये जे प्रोडक्ट तयार होतात किंवा जे गुड्स प्रोड्यूस होतात त्याची जी व्हॅल्यू असणार आहे 1 वर्षासाठी, विदिन हॉट 1 इयर, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हेदर दे आर प्रोड्युस्ड बाय सिटीजन्स ऑर फॉरेनर। समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही। परत एकदा मी रीड करतो, इट इज दी टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स प्रोड्युस्ड within the geographical territory of a country in 1 year, irrespective of whether they are produced by Indian citizens or foreigner. इंडियाची जी बाउंड्री आहे त्याच्या आतमध्ये जे काही गुड्स प्रोड्यूस झाले, बरोबर ना, विदिन 1 इयर, मग ते कुणीही प्रोड्यूस केलेले असू द्या, इंडियन सिटीजनने असू द्या किंवा फॉरेनरने असू द्या, पण त्याला कंडिशन आहे विदिन जिओग्राफिकल टेरिटरी, म्हणजे इंडियाची जी बाउंड्री आहे त्याच्या आतमधलं प्रोडक्शन त्या ठिकाणी काउंट होणार। हा वर्ड फार इम्पॉर्टंट आहे, कंट्रीची बाउंड्री किंवा जिओग्राफिकल टेरिटरी याच्या आतमध्ये जे काही गुड्स प्रोड्यूस होणार आहे त्याची जी व्हॅल्यू असणार आहे इन 1 इयर, बरोबर, पण ते प्रोड्यूस केलेले कुठले असले पाहिजे? जिओग्राफिकल टेरिटरी मधलेच असले पाहिजे, इंडियाच्या कंट्री मधलेच असलं पाहिजे। मग ते प्रोड्यूस जे केलेलं आहे, जे गुड्स प्रोड्यूस केलेले आहे ते इंडियन सिटीजनने केलेले असू द्या किंवा फॉरेनरने केलेले असू द्या, या सगळ्या व्हॅल्यूला म्हटलं जाईल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हटलं जाईल जीडीपी। क्लियर?
हा, आणि दुसरी टर्म येते ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, जीएनपी. जीएनपी आता इथे काय आहे समजून घ्या. इथे फिक्स काय पाहिजे तुमच्याकडे, इंडियाच्या बाउंड्रीमध्ये, इंडियाच्या बाउंड्रीमध्ये, बरोबर. मग ते सिटीजन, इंडियन सिटीजननी प्रोड्यूस केलेलं असू द्या किंवा फॉरेनरनी प्रोड्यूस केलेलं असू द्या. पण इथे असं नाहीये. इथे नॅशनल म्हटलं म्हणजे कंपल्सरी इंडियन सिटीजन असलं पाहिजे 100%. कंट्रीज सिटीजन यांनी ते प्रोडक्ट प्रोड्यूस केलेलं असलं पाहिजे. पण त्या केसमध्ये जिओग्राफिकल टेरिटरीचा काहीही संबंध नाही. मग तुम्ही ते इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर जिओग्राफिकल लोकेशन, रिस्पेक्टिव्ह नाही म्हटलं, इररिस्पेक्टिव्ह म्हणजे यावर ते डिपेंडेंट नाही. मग हे लोकेशन इंडियामध्ये प्रोड्यूस केलेलं असू द्या प्रोडक्ट किंवा इंडियाच्या बाहेर प्रोड्यूस केलेलं असू द्या, पण कंडिशन एक आहे की ते कुणी प्रोड्यूस केलं पाहिजे, कंट्रीच्या सिटीजननी प्रोड्यूस केलं पाहिजे. इट इज दी टोटल व्हॅल्यू ऑफ दी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय कंट्रीज सिटीजन्स, कंट्रीज सिटीजन्स और कंपनीज इन 1 year. म्हणजे इंडियाची कंपनी असू द्या किंवा इंडियाचा सिटीजन असू द्या, इन व्हॉट 1 year इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर जिओग्राफिकल लोकेशन. ते इंडियाच्याच बाउंड्री मध्ये पाहिजे असं काहीही नाही. इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर कंडिशन एकच आहे, ते कुणी प्रोड्यूस केलेलं असलं पाहिजे, इंडियन सिटीजनने किंवा इंडियाच्या एखाद्या कंपनीने. क्लिअर. ते झालं तुमचं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, त्याला म्हटलं जाईल जीएनपी. समजतंय. इथे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये जिओग्राफिकल टेरिटरी फिक्स आहे आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये तुमचं इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे. क्लिअर. दोन्ही टर्म तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता डिप्रिशिएशन म्हणजे काय, अ डिक्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ दी असेट ओव्हर टाइम ड्यू टू विअर अँड टिअर. मी एक मोबाईल घेतला, आज घेतला 10,000 रुपयाला, 2 महिन्यानंतर त्याची व्हॅल्यू ऑब्व्हियसली काय होणार आहे, 10,000 पेक्षा नक्कीच वाढणार नाही. काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे विथ टाइम काहीतरी विअर आणि टिअर झालं, त्यामुळे त्याची जे डिप्रिशिएशन झालं किंवा डिक्रीज इन दी व्हॅल्यू झालं, बरोबर ना, त्याला काय म्हटलं जाईल, डिप्रिशिएशन त्या ठिकाणी म्हटलं जाईल. ओके. सो दोन टर्म आपण आता ज्याच्या आधी बघितलं होत्या, काय, एक जीडीपी बघितली आणि दुसरी जीएनपी बघितली. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि दुसरं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके. याच्यामधून जर डिप्रिशिएशनला मायनस केलं, जीडीपी मधून जर डिप्रिशिएशनला मायनस केलं तर एनडीपी भेटतं, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट भेटतं. आणि जर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून डिप्रिशिएशनला मायनस केलं तर तुम्हाला एनएनपी भेटतं, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट भेटतं. क्लिअर. काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण इथे जीडीपी बघितलं, जीडीपी मधून डिप्रिशिएशन मायनस करा तर तुम्हाला मिळेल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. हे काय होतं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जर तुम्हाला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट पाहिजे असेल तर जीडीपी मधून डिप्रिशिएशन मायनस करा. ओके. आपण बघितलं होतं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, पण जर तुम्हाला नेट नॅशनल प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून डिप्रिशिएशनला मायनस करा, तुम्हाला काय मिळेल, नेट नॅशनल प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळेल. कळतंय. हा. सो याच्या आधीचे जे 2 क्वेश्चन आहेत ते बघू इथून सॉल्व्ह होतात का. व्हॉट डज जीडीपी मेजर. जीडीपी मध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तो इंडियन सिटीजन असला पाहिजे हे कंपल्सरी नाही, पण इंडियाच्या बाउंड्रीच्या आतमध्ये असलं पाहिजे. मग काय आन्सर असेल, द टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स प्रोड्यूस विदिन अ कंट्रीज बॉर्डर इन 1 year. म्हणजे याचा आन्सर असणार आहे बी. हाऊ इज नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. एनडीपी कसं कॅल्क्युलेट करणार, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मायनस डिप्रिशिएशन. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, बी या ठिकाणी आन्सर असणार आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी मायनस व्हॉट, डिप्रिशिएशन, ते तुम्हाला मिळेल एनडीपी. ओके. 2 क्वेश्चन इथून सॉल्व्ह झाले. क्लिअर. हा. पुढे जातोय आता. अजून काही थिअरी याच्या रिलेटेड आहे. इंडियाज इकॉनॉमी इज डिव्हायडेड इनटू 3 मेजर सेक्टर. इंडियाची जी इकॉनॉमी आहे ही 3 मेजर सेक्टरवर डिपेंडंट आहे. पहिलं आहे ऍग्रिकल्चर, दुसरं आहे इंडस्ट्री, तिसरं आहे सर्व्हिसेस. ओके. त्यातील सर्व्हिसेस जे आहे, सर्व्हिसेस सेक्टर इज द लार्जेस्ट कंट्रीब्युटर टू जीडीपी. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त कंट्रीब्युशन कुणाचं आहे, ऍग्रिकल्चरचं आहे, इंडस्ट्रीचं आहे की सर्व्हिसेसचं आहे, तर कुणाचं आहे, सर्व्हिसेसचं आहे. फॉलोड बाय त्याच्यानंतर मग आहे इंडस्ट्रीचं आणि मग त्याच्यानंतर आहे ऍग्रिकल्चरचं. क्लिअर. सो हा क्वेश्चन इथे क्लिअर झाला तुमचा की इंडियाची जी इकॉनॉमी आहे, बरोबर, ही 3 सेक्टरवर त्या ठिकाणी डिपेंडंट आहे. एक म्हणजे ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस. सगळ्यात जास्त वाटा जीडीपी मध्ये कुणाचा आहे, तर तो कुणाचा आहे, सर्व्हिसेसचा त्या ठिकाणी आहे. क्लिअर. द सेंट्रल
स्टॅटिस्टिक ऑफिस सीएसओ इज रिस्पॉन्सिबल फॉर जीडीपी कॅल्क्युलेशन. तुम्हाला विचारू शकता जीडीपी कॅल्क्युलेशन करण्यासाठी कोण त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे, तर ते आहे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस. सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस हा रिस्पॉन्सिबल आहे जीडीपी कॅल्क्युलेशन साठी. यावर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, जीडीपी इज मेजर थ्रू कंपोनंट्स. जीडीपी मेजर करण्यासाठी कोणकोणते कंपोनंट वापरले जातात? कंझम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड नेट एक्सपोर्ट. यावर देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जीडीपी मेजर करण्यासाठी कोणकोणते कंपोनंट त्या ठिकाणी यूज केले जातात. तर कंझम्पशन असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, गव्हर्नमेंट स्पेंडिंग असेल आणि नेट एक्सपोर्ट त्या ठिकाणी असेल. ओके, सो यावर डिपेंडेंट पुढे तुम्हाला लगेच क्वेश्चन पाहायला भेटतील. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ग्रॉस नॅशनल आलं म्हणजे काय? इंडियन सिटीजन आलाच पाहिजे तिथं, बरोबर. सो इंडियन सिटीजन बद्दल कुठे बोलले बघा, इट इन्क्लूड्स द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस ओनली विदिन अ कंट्रीज बॉर्डर. हा तर तुमचा काय झाला? जीडीपी झाला. इट मेजर्स द टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय अ कंट्रीज सिटीजन. कंट्रीच्या सिटीजननी केलेलं आहे रिगार्डलेस किंवा इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट देअर लोकेशन. सो आन्सर काय असणार आहे? बी विल बी युअर आन्सर. व्हॉट डज डिप्रिशिएशन रेफर टू इन द इकॉनॉमिक टर्म. डिप्रिशिएशन म्हणजे काय? मगाशी सांगितलं, द डिक्रीज इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट ड्यू टू विअर अँड टिअर ओव्हर दी टाइम. याचं देखील आन्सर काय असणार आहे? बी आन्सर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ इंडिया जीडीपी. बघा, प्रायव्हेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आहे, नेट एक्सपोर्ट आहे आणि फिस्कल डिफिसिट नाहीये. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? डी विल बी युअर आन्सर. ओके, विच टर्म रेफर्स टू दी टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन कंट्री. विदिन कंट्री म्हणजे कंट्रीच्या बाउंड्री मध्ये इन अ गिव्हन टाइम. याला काय म्हणू शकतो आपण? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्या ठिकाणी म्हणू शकतो. Which term refers to the total value of goods and services produced within country in a given time. तर ते काय असणार आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्या ठिकाणी असणार आहे. Which sector contribute the most in the India GDP. इंडियाच्या जीडीपी मध्ये मोस्टली कंट्रीब्यूट करणार काय आहे? सर्व्हिसेस त्या ठिकाणी आहे. Which organization is responsible for calculating India GDP. आताच मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस हे त्या ठिकाणी जीडीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. क्लिअर. चला आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी झाला 9 नंबरचा. व्हॉट इज रेपो रेट. ओके, आता याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी पाहून घ्याव्या लागतील. विच बॉडी सेट्स बेंचमार्क इंटरेस्ट रेट्स इन इंडिया. ओके, याच्याबद्दल आपण थोडी थेरोटिकल पॉइंट्स या ठिकाणी बघून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटले? द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज दी कंट्रीज सेंट्रल बँक. जी आरबीआय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हटलं जाईल आरबीआय. आरबीआय इज द कंट्रीज सेंट्रल बँक. कंट्रीची सेंट्रल बँक म्हणून कुणाला बोललं जाईल? आरबीआय ला बोललं जाईल. इट मॅनेजेस मनी फ्लो इन द इकॉनॉमी. इकॉनॉमी मध्ये जे मनी फ्लो होतो त्याला कंट्रोल करण्याचं काम किंवा मॅनेज करण्याचं काम कोण करते? आरबीआय करते. अँड कंट्रोल्स इंटरेस्ट रेट. तुम्हाला विचारू शकता की इंटरेस्ट रेट कंट्रोल करण्याचं काम कुणाचं आहे? तर ते आहे आरबीआयचं. ठीक आहे ना. टू कीप प्राइजेस स्टेबल अँड सपोर्ट इकॉनॉमिक ग्रोथ. सो एवढ्या याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की इंटरेस्ट रेट कंट्रोल करण्याचं काम कुणाचं आहे? आरबीआयचं त्या ठिकाणी आहे. हाऊ आरबीआय कंट्रोल्स इंटरेस्ट रेट. आता मी जर म्हणतोय की आरबीआय त्या ठिकाणी इंटरेस्ट रेटला कंट्रोल करतो, बरोबर. हा, तर कशा प्रकारे तो कंट्रोल करतो ते देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ओके, मग याच्या अंडर आरबीआयच्या अंडर एक बॉडी त्या ठिकाणी बनली किंवा कमिटी बनली. तिचं नाव आहे दी मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC. ओके, इज अ ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स. हा काय आहे? एक एक्सपर्टचा ग्रुप आहे विदिन दी आरबीआय आणि तो आरबीआयच्या अंडर आहे. डिसाइड्स ऑन चेंजेस इन की इंटरेस्ट रेट. आणि तो काय करणार आहे? डिसाइड करणार आहे इंटरेस्ट रेटच्या चेंजेस बद्दल. कोण करणार आहे हे? दी मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC. तो कसा करणार आहे पुढे गेल्यावर सांगतो. ओके, सो त्यातली एक इम्पॉर्टंट टर्म आहे ती म्हणजे रेपो रेट. एक इम्पॉर्टंट टर्म आहे ती म्हणजे काय? रेपो रेट. समजून घ्या रेपो रेट काय आहे. विच इज द इंटरेस्ट रेट ऍट विच बँक्स बॉरोज मनी फ्रॉम दी आरबीआय. समजून घ्या.
मला कर्ज पाहिजे, मी कुणाकडे जाणार, सपोज एसबीआय कडे गेलो, एखाद्या बँकेकडे गेलो. ओके, हा, एसबीआय कडून पैसे घेणार, आरबीआय कडून, समजतंय ना. हा, सो मला जर एसबीआय काहीतरी लोन देते तर माझ्याकडून काहीतरी इंटरेस्ट रेट घेते. त्याच प्रकारे जर एसबीआय आरबीआय कडून लोन घेते तर त्याला देखील काहीतरी इंटरेस्ट रेट असणार. म्हणजे आरबीआय लोन देते कुणाला, कमर्शियल बँकेला काय देते, लोन देतोय, त्याच्यावर जो इंटरेस्ट रेट लावतोय त्याला म्हटलं जातं रेपो रेट. रेपो रेट विच इज द इंटरेस्ट रेट, विच इज द इंटरेस्ट रेट ऍट विच बँक बॉरोज मनी फ्रॉम द आरबीआय. समजतंय ना. म्हणजे बँक काय करणार आहे, बॉरो करणार आहे, म्हणजे घेणार आहे काय, मनी. कुणाकडून घेणार आहे, आरबीआय कडून घेणार आहे. म्हणजे इंटरेस्ट रेटनी घेणार आहे त्याला म्हटलं जाईल रेपो रेट. समजतंय ना. म्हणजे कोणतीही कमर्शियल बँक ज्या वेळेला आरबीआय कडून लोन घेणार आहे किंवा बॉरो करणार आहे मनी, बरोबर ना, ज्या इंटरेस्ट रेटनी बॉरो करणार आहे त्याला काय म्हटलं जाईल, रेपो रेट त्या ठिकाणी म्हटलं जाईल. बघूयात आपला क्वेश्चन इथे सॉल्व्ह होतोय का. व्हॉट डज रेपो रेट रेफर टू, द रेट ऍट विच आरबीआय लेंड्स टू दी कमर्शियल बँक. करेक्ट. ओके, फर्स्ट इज दी आन्सर. ओके, नेक्स्ट, विच बॉडी सेट्स बेंचमार्क इंटरेस्ट रेट इन दी इंडिया. कोण त्या ठिकाणी सेट करतंय, कशाचा, बेंचमार्क इंटरेस्ट रेट. म्हणजे थोडक्यात कोण करते, ही कमिटी करते, द मॉनिटरी पॉलिसी कमिटी. पण ही कुणाच्या अंडर आहे, आरबीआयच्या अंडर आहे. याचा आन्सर काय असणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. पुढे काही थेरॉटिकल पॉइंट्स आहेत ते आपण बघूयात. मग आता आरबीआय करतंय काय समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदी ज्या वेळेला इन्फ्लेशन होतंय, इन्फ्लेशन म्हणजे काय, प्राइस ज्या वेळेला वाढते, महागाई म्हणतोय आपण त्याला. इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई. समजून घ्या, माझ्याकडे हा एक प्रोडक्ट आहे. ओके, महागाई कधी वाढेल, ज्या वेळेला हा प्रोडक्ट घेण्यासाठी 10 लोक तयार असतील. हा प्रोडक्ट घेण्यासाठी किती लोक तयार असतील, 10 लोक ज्या वेळेला तयार असतील त्यावेळेला त्याची व्हॅल्यू वाढेल. अरे एकच वस्तू आहे, ओके, आणि 10 लोक पळत आले पटापटा की अरे ही मला वस्तू घ्यायची. ज्याला विकायची तो याचा भाव काय वाढणार, वाढवणार. डिमांड वाढली की एखाद्या प्रोडक्टची व्हॅल्यू वाढली. एखादा फ्लॅट आहे, ओके, सपोज 20 लाखाचा फ्लॅट आहे. ओके, हा, त्याकडे कुणीच ढुंकत नाही घ्यायला, बरोबर ना, कुणीच जात नाही, कुणी त्याला घेत नाहीये. मग त्याची प्राइस तो मालक काय करतो, हळूहळू कमी करतो. जाऊ दे, 20 ला जात नाही, 8 ला देऊ. ओके, पण त्याच जागेवर जर 4 लोक एकाच वेळेला तो फ्लॅट घ्यायला गेले, बरोबर ना, 4 लोक एकाच वेळेला तो फ्लॅट घ्यायला जर गेलेत तर त्याला काय वाटणार आहे, अरे याची किंमत जास्त, याची डिमांड जास्त आहे, तर आपण काय सांगू आता, 30 लाख रुपये सांगू. म्हणजे ऑब्विसली काय झालं, डिमांड वाढला म्हणजे घेणारे लोक वाढले की प्राइस काय झाली, इन्क्रीज झाली. त्याला म्हटलं जातं इन्फ्लेशन. बरोबर, इन्फ्लेशन. मग आता हे लोक पैसे कुठून आणणार आहेत, यांच्या काय खिशात नाहीये. इंडियामध्ये जर बघितलं खूप लोक आहेत की जे रोख मध्ये, कॅश मध्ये त्या ठिकाणी एखादी वस्तू घेतात. सगळे लोक काय करतात, लोन घेतात. काय घेतात सगळे लोक, लोन त्या ठिकाणी घेतात. मग यांना लोन कोण देते, बँक. अरे बरोबर ना, यांना लोन कोण देते, बँक देते. बँकेला लोन कोण देते, आरबीआय. बँकेला लोन कोण देते, आरबीआय. समजतंय. आणि हेच लोक इथे जात आहेत. फायनली काय करायचंय, महागाई वाढली आहे, ह्या वस्तूची किंमत वाढलेली आहे. ह्या वस्तूची किंमत का वाढली, इथे 10 लोक तयार झालेत. मग हे 10चे आपल्याला कितीवर आणायचे, 2 वर आणायचे. हे 2 वर कसे येतील, लोकांच्या खिशात पैसे नाहीये, बँकेकडून लोन घेतायत. बरोबर ना. मग आरबीआय काय करते, आरबीआय या ठिकाणी काय करते, जो रेपो रेट आहे, बरोबर ना, जो रेपो रेट आहे तो काय करतोय, वाढवतोय. बरोबर, रेपो रेट वाढवतोय. मग त्याच प्रकारे इथे बँक रेट, म्हणजे ज्या रेटने बँक कस्टमरला पैसे देते तो देखील काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर. मग लोन घेणारे ऑटोमॅटिकली काय होणार आहेत, कमी होणार आहेत. म्हणजे इथे जे 8 दिसतात हे किती होतील, 2 होतील. आणि हे 2 झाले की ह्या वस्तूची किंमत आपोआप काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे जी महागाई वाढली होती ती काय झाली, आता कमी झाली. फायनली कुणी कंट्रोल केलं, आरबीआयने कंट्रोल केलं. समजतंय ना. आरबीआय करतंय काय, इज दी हाय, ओके, इन्फ्लेशन इज हाय, द आरबीआय काय करते, आरबीआय इन्क्रीजेस दी रेपो रेट टू मेक बॉरोइंग एक्सपेन्सिव्ह. म्हणजे जर इथलाच रेट वाढला, आधीच्या वस्तूची किंमत 30 लाख आहे आणि त्याच आपल्याला लोन घ्यायचंय, आणि लोन जर इंटरेस्ट रेट पण वाढलाय किंवा बँक रेट पण वाढलाय, मग त्या केसमध्ये हा व्यक्ती लोन घेईल का, घेणार नाही. म्हणजे जे 10 लोक इथे होते ते किती राहिले, आता 2च राहिलेत.
म्हणजे ऑटोमॅटिकली वस्तूची किंमत काय झाली, कमी झाली. म्हणजे ऑलरेडी वस्तू 30 लाखाची होती, बरोबर ना. ऑलरेडी वस्तूची किंमत 30 लाख रुपये होती. लोनवर इंटरेस्ट रेट पण वाढला, वस्तूची किंमत वाढली. म्हणजे इथे 10 लोक घेणार होते, त्यातले 8 लोक तसेच पळून गेले. आता किती राहिले, 2 राहिले. म्हणजे त्यांनी काय केले, बॉरोइंग अजून एक्सपेन्सिव्ह केलं या रेपो रेट वाढवून. ओके, कुणी केलं हे, आरबीआयने. ओके, दिस रिड्युसेस मनी सप्लाय शोविंग डाऊन इन्फ्लेशन. ओके, स्लोविंग डाऊन व्हॉट, इन्फ्लेशन. आणि इन्फ्लेशन काय होणार आहे, तिथे कमी होणार आहे. ओके, हे झालं महागाईच्या काळात. पण जर एखाद्या वेळेला स्वस्त झालं सगळं, इफ द इकॉनॉमी इज स्लोविंग डाऊन म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली आणि आपल्याला तर वाढवायची, म्हणजे याची डिमांड जी आहे ही कमी झाली. म्हणजे आधी घेणारा एकच व्यक्ती होता किंवा 2च होते. आधी घेणारे व्यक्ती किती होते, 2च होते. आता आपल्याला म्हणून त्याची किंमत काय झाली, कमी झाली. पण किंमत जर वाढवायची असेल आता, बरोबर, मग त्या केसमध्ये लोकांची संख्या वाढली पाहिजे. लोकांची संख्या वाढली पाहिजे. लोकांची संख्या कधी वाढणार, ज्या वेळेला जी बँक आहे, सपोज एसबीआय आहे, ही काय करणार आहे, त्याचा बँक रेट जो आहे हा काय करणार आहे, कमी करणार आहे. मग बँक रेट हा एसबीआय कोणाकडून घेणार आहे, आरबीआय कडून घेणार आहे. मग आरबीआय ह्या केसमध्ये रेपो रेट काय करेल, कमी करेल. मग बँक तेवढंच लोन घेईल आणि ही बँक देखील कस्टमरला देईल. म्हणजे नंबर ऑफ कस्टमर जिथे 2 होते, आता तिथे काय होणार आहे, 10 होणार आहे. कशामुळे, कारण की रेपो रेट कमी केला, मग बँक रेट पण कमी झाला आणि मग नंबर ऑफ लोन घेणारे लोक देखील काय झाले, वाढले. समजते. इफ द इकॉनॉमी स्लोइंग डाऊन, दी आरबीआय रिड्युसेस रेपो रेट. मग आरबीआय काय करणार आहे, रेपो रेट कमी करणार आहे. टू मेक लोन चिपर. लोनला काय करायचे, स्वस्तामध्ये घ्यायला लोक बघणार आहे. दिस इनकरेजेस स्पेंडिंग अँड बिझनेस इन्व्हेस्टमेंट, बुस्टिंग ग्रोथ. आणि ग्रोथ काय होणार त्या ठिकाणी, बूस्ट होणार आहे. करेक्ट. चला जाऊयात पुढे. चला बघा, फिस्कल डेफिसिट. आता हे फिस्कल डेफिसिट काय आहे समजून घ्या. द डिफरन्स बिटवीन टोटल रेव्हेन्यू गव्हर्नमेंटचा, कुणाच्या बद्दल आहे हे, गव्हर्नमेंटचा जो टोटल रेव्हेन्यू आहे, म्हणजे येणारे पैसे, इन्कम, गव्हर्नमेंटचा जो इन्कम आहे त्याचा आणि टोटल एक्सपेंडिचरचा डिफरन्स. बघा, टोटल रेव्हेन्यू म्हणजे सपोज गव्हर्नमेंट जे आहे हे गव्हर्नमेंट कमवते 80 रुपये. गव्हर्नमेंट 80 कुठून कमवणार, टॅक्सेस आहेत, कशाचे भाडे असतील, बरोबर ना, गव्हर्नमेंटच्या ज्या जागा असतील त्याचे भाडे असतील. गव्हर्नमेंट कमवते 80 रुपये आणि गव्हर्नमेंटला खर्च आहे 100 रुपये. म्हणजे किती आला, -20 या ठिकाणी आला. हा जो डिफरन्स असणार आहे याला म्हटलं जाईल फिस्कल डेफिसिट. काय म्हटलं जाईल, फिस्कल डेफिसिट. द डिफरन्स बिटवीन टोटल रिव्हेन्यू, गव्हर्नमेंटचा टोटल रिव्हेन्यू मायनस गव्हर्नमेंटचा टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, या दोघांचा जो डिफरन्स आहे हा जर मायनस आलाय तर समजायचं फिस्कल डेफिसिट झालं. समजते. द फिस्कल डेफिसिट हॅपन्स व्हेन, हे कधी शक्य आहे, हे कधी होणार आहे, ज्यावेळेला गव्हर्नमेंट स्पेंड्स मनी मोर. ज्यावेळेला गव्हर्नमेंट जास्त पैसा खर्च करणार आहे एक्सपेंडिचर वर कम्पेअर टू व्हॉट, त्याचा इन्कम. समजतंय ना, इन्कम 80 रुपये आहे आणि खर्च करतोय गव्हर्नमेंट 100, ऑब्विसली व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह मध्ये येणार आहे. त्याला म्हटलं जाईल फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट हॅपन्स व्हेन दी गव्हर्नमेंट स्पेंड्स मोर मनी दॅन इट अर्न्स. अर्न म्हणजे त्याचा इन्कम. समजतंय ना, त्याचा इन्कम जेवढा आहे, बरोबर ना, त्याच्यापेक्षा त्याचा स्पेंडिंग जास्त आहे, एक्सपेंडिचर जास्त आहे आणि इन्कम काय आहे, कमी आहे. ओके, दिस शॉर्टफॉल इज युजुअली कव्हर्ड बाय बॉरोविंग. मग ह्या केसमध्ये गव्हर्नमेंटला काय करावं लागणार आहे, लोन घ्यावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, लोन घ्यावं लागणार आहे. ओके, द हाय फिस्कल डेफिसिट म्हणजे जास्त प्रमाणात हाय फिस्कल डेफिसिट असेल म्हणजे काय, गव्हर्नमेंट इज बॉरोविंग लॉट म्हणजे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी लोन घेते, बरोबर. आणि जर लो फिस्कल असेल तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंट काय करते, कमी प्रमाणात त्या ठिकाणी काय करते, लोन घेते किंवा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला त्या ठिकाणी घाबरते. क्लिअर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. क्लिअर. चला बघूयात क्वेश्चन. रिसेशन. आता रिसेशन म्हणजे काय रे, मंदी. समजतंय ना, मंदी. ओके, रिसेशन ऑकर्स व्हेन कंट्रीज इकॉनॉमी श्रिंक्स फॉर 2 स्ट्रेट क्वार्टर्स, त्याला म्हटलं जाईल 6 मंथ. काही टेन्शन घेऊ नका. इकडे बघा काय म्हटले, रिसेशन ऑकर्स व्हेन कंट्रीज इकॉनॉमी श्रिंक्स. श्रिंक म्हणजे काय, कमी होणं. इंडिया कंट्रीची जी इकॉनॉमी आहे ही काय होते, कमी होते. कशासाठी, 2 स्ट्रेट क्वार्टर्स म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह. बघा 12 महिन्याचं 1 वर्ष आहे. हाफ म्हणजे काय झालं, 6 महिन्याचं झालं. त्याचं हाफ म्हणजे काय झालं, क्वार्टर झालं. 1 क्वार्टर म्हणजे 3 महिने, 2 क्वार्टर म्हणजे 6 महिने. म्हणजे कंटिन्यू 6 महिन्यासाठी किंवा 2 क्वार्टर साठी जर इकॉनॉमी श्रिंक होत असेल तर त्याला म्हटलं जाईल रिसेशन. समजतंय.
कंटिन्यू जर कंट्रीची इकॉनॉमी श्रिंक होत असेल 2 क्वार्टरसाठी किंवा 6 महिन्यासाठी तर त्याला म्हटलं जाईल रिसेशन. ओके, मग यामध्ये काय काय होणार आहे, बिझनेस जे आहेत ते कमी प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला अर्न करणार आहे किंवा इन्कम देणार आहेत, किंवा लोकांचे काय जाणार आहे, जॉब त्या ठिकाणी जाणार आहे, किंवा स्पेंडिंग करताना लोक काय करणार आहे त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. ओके, सो कॉमन कॉजेस काय आहेत, ग्लोबल स्लोडाऊन म्हणजे ग्लोबली त्या ठिकाणी काय झालं, स्लोडाऊन आलेलं आहे. रिड्यूस कंझ्युमर स्पेंडिंग म्हणजे लोक जे त्या ठिकाणी खर्च करतात ते आता काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. हाय इन्फ्लेशन त्या ठिकाणी झालेलं आहे किंवा फायनान्शियल क्रायसिस त्या ठिकाणी आलेली आहे. ओके, टू फाइट रिसेशन गव्हर्नमेंट अँड सेंट्रल बँक ऑफर लोअर इंटरेस्ट रेट्स. ऑब्विसली ना, लोक घ्यायलाच कमी झालीत, बरोबर ना, स्पेंडिंग काय झाली, कमी झाली. मग त्या केसमध्ये गव्हर्नमेंट काय करणार आहे, इंटरेस्ट रेट काय केला, कमी केला. म्हणजे लोक काय घेतील, लोन घेतील, बरोबर ना, लोअर हॉट इंटरेस्ट रेट, किंवा जे टॅक्सेस आहेत तेच काय करून टाकतील, डायरेक्ट कट करून टाकतील. जर रिसेशन मधून बाहेर पडायचं असेल तर ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी कोण करते, गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करते. ठीक आहे, विच ऑर्गनायझेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर मॉनिटरी पॉलिसी, कोण आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, कोण सांगितलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, व्हॉट डज फिस्कल डेफिसिट मीन्स, मगाशीच सांगितलं, द डिफरन्स बिटवीन टोटल रेव्हेन्यू अँड टोटल एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट, आणि काय येणार आहे, व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे, तेव्हा काय म्हटलं जाईल, फिस्कल डेफिसिट त्या ठिकाणी म्हटलं जाईल. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं फंक्शन काय आहे, रेग्युलेटिंग फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेस नाही, डिटरमाइन टॅक्स रेट, डिसाइडिंग इंडियाज बेंचमार्क इंटरेस्ट रेट, हे त्याचं काय असणार आहे, काम असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिसेशन, रिसेशन मध्ये काय होतं, इन्क्रीज इंडस्ट्रियल प्रोडक्ट नाही, रायझिंग एम्प्लॉयमेंट नाही, डिक्लाइनिंग जीडीपी फॉर 2 कॉन्सिक्युटिव्ह क्वार्टर म्हणजे 6 महिन्यासाठी जीडीपीचं काय होतंय, श्रिंक त्या ठिकाणी झालेलं तुम्हाला दिसेल, त्याला काय म्हटलं जाईल, रिसेशन त्या ठिकाणी म्हटलं जाईल. ओके, नेक्स्ट आहे विच टॅक्स वॉज इंट्रोड्यूस इन 2017. ओके, ह्या क्वेश्चन बद्दल आपण पुढे बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज द डायरेक्ट टॅक्स. ओके, सो आता आपण या ठिकाणी टॅक्सेस बद्दल या ठिकाणी बोलणार आहोत, काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदा फक्त मी बघतोय टाइम किती झालेला आहे. ओके, चला बघूया. आता आपल्याकडे आपण बघितलं त्या ठिकाणी जीडीपी. ओके, आता आपल्याला बघायचं आहे जीएसटी. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जीएसटीचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हा काय आहे बघा, इट इज अ सिंगल टॅक्स, इट इज अ सिंगल टॅक्स दॅट अप्लाइज टू दी सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अक्रॉस द कंट्री. पूर्ण कंट्रीमध्ये आता एकच टॅक्स लागेल. आधी काय व्हायचं, आधी व्हॅट वेगळा भरावा लागायचा, एक्साइज ड्युटी वेगळी भरावी लागायची आणि सर्व्हिस टॅक्स वेगळी भरावी लागायची. आता इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं, हे तिघांना कंबाईन केलं, म्हणजे एक सिंगल टॅक्स बनवला आणि त्याला म्हटलं जातं जीएसटी. काय म्हटलं जातं, जीएसटी. ओके, समजून घ्या, धिस टॅक्स वॉज इंट्रोड्यूस इन 2017. कधी इंट्रोड्यूस झालेला आहे, 2017 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. त्यांनी कुणाकुणाला रिप्लेस केलेला आहे, व्हॅट, एक्साइज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्स, या तिघांचा मिळून एकच बनवला, दॅट इज व्हॉट, जीएसटी. ठीक आहे, सो जीएसटीने काय केलं, जीएसटी रिप्लेस these multiple taxes, making it easier for businesses and consumers to understand and pay taxes. याच्यामुळे काय झालेलं आहे, सगळं काम सोपं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि कधी इंट्रोड्यूस झालं, 2017 ला या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेलं आहे. त्याने 3 टॅक्सचा मिळून एकच टॅक्स बनवला, दॅट इज व्हॉट, जीएसटी. क्लिअर, चला जाऊयात पुढे. आता 2 टाइपचे टॅक्सेस आहेत, एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. काही टेन्शन घेऊ नका. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, सपोज माझं मी सॅलरी आहे मला, आणि माझी सॅलरी आहे 10 लाख, वर्षाची जी माझी सॅलरी आहे ही आहे 10 लाख. ओके, सो 0 पासून 4 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, इन्कम टॅक्स लागत नाही. ओके, 4 पासून 8 लाखापर्यंत सपोज 5% टॅक्स मला हा डायरेक्ट गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. 8 लाखापासून 10 पर्यंत मला डायरेक्ट 10% टॅक्स हा डायरेक्ट गव्हर्नमेंटला द्यावा लागतो, म्हणजे मी स्वतः देतो. समजतंय ना, त्याला म्हटलं जाईल डायरेक्ट टॅक्स. These are taxes that people and businesses pay directly to government. हे डायरेक्टली आपल्याला करावं लागतात, आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. आपण जसं म्हणतो मार्च एंडला टॅक्स भरायचे, रिटर्न फाईल करायची, म्हणजे काय, हेच काम करायचे. आपलं जे उत्पन्न आहे हे 0 पासून 4 लाखापर्यंत असेल तर टॅक्स लागणार नाही. 4 पासून 8 लाखापर्यंत असेल तर त्यातला 5% अमाऊंट ही तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावी लागेल.
8 पासून 10 पर्यंतची 10% अमाऊंट ही तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावी लागेल. म्हणजे हा सगळा तुम्ही काय भरताय, इन्कम टॅक्स भरताय. ओके, व्हेन यू अर्न मनी यू पे इन्कम टॅक्स ऑन युअर अर्निंग, आणि कंपनीज देखील त्यांच्यावर जो प्रॉफिट होणार आहे त्यावर देखील इन्कम टॅक्स त्या ठिकाणी भरणार आहेत. हा असेल तुमचा डायरेक्ट टॅक्स. ओके, पण दुसरा असतो आपल्याकडे इनडायरेक्ट टॅक्स. आता हा कधी भरतो आपण, जीएसटी. जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, समजून घ्या. सपोज मी हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि माझं बिल झाले 100 रुपये. मग तिथे एक जीएसटी लिहून येतो, एक स्टेटचा आणि एक सेंट्रलचा. मग सपोज त्यांनी माझ्याकडून घेतले 112 रुपये, म्हणजे वरचे 12 काय झाले, जीएसटी. पण तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला दिलाय का, तो दिला नाही. हा जो आहे इन्कम टॅक्स हा तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला देताय, तुम्ही स्वतः देताय, म्हणून त्याला म्हटलं जातं डायरेक्ट टॅक्स. काय म्हटलं जातं, डायरेक्ट टॅक्स. पण हा जो आहे जीएसटी हा तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला देत नाही, तुम्ही त्या हॉटेलवाल्याला देताय. मग हॉटेलवाला त्या ठिकाणी कुणाला देतोय, गव्हर्नमेंटला देतोय. मग तो काय झाला, इनडायरेक्ट टॅक्स. तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला देत नाहीये, इनडायरेक्टली देताय. दीज आर टॅक्सेस that are included in the price of goods and services when you buy something. The seller collects, म्हणजे जो सेल करतोय तो कलेक्ट करतो. Seller collects tax from you and gives it to the government. GST is an example of an indirect tax because it is added to the price of the product and services. म्हणजे एखादी वस्तू आपण घेतो किंवा एखादी सर्व्हिस आपण घेतो, त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी पैसे देतोय, आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटला पैसे देत नाही, म्हणून तो झाला तुमचा इनडायरेक्ट टॅक्स. आणि हा झाला इन्कम टॅक्स, हा तुमचा डायरेक्ट टॅक्स झाला. जीएसटी हा तुमचा इनडायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी झाला. क्लिअर. चला जाऊयात पुढे, क्वेश्चन बघूयात. ओके, मागे माझ्यामध्ये क्वेश्चन राहिला असेल. विच टॅक्स वॉज इंट्रोड्यूस इन 2070, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द डायरेक्ट टॅक्स. कोणता आहे, इन्कम टॅक्स हा तुमचा काय झाला, डायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी झाला. विच ऑफ द फॉलोइंग टॅक्सेस इज नॉट सबमर्ज. समजतंय ना, कोणता नाहीये, एक्साइज टॅक्स होता, सर्व्हिस टॅक्स होता, व्हॅट होता, इन्कम टॅक्स हा जीएसटी मध्ये इन्क्लूड केलेला नाही. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल काय आहे, इन्कम टॅक्स त्या ठिकाणी आहे. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रधानमंत्री जनधन योजना. म्हणजे आता काही स्कीम्स किंवा योजना आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत, 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो. ओके, पहिली जी स्कीम आहे प्रधानमंत्री जनधन योजना. बघा, आपल्याला एखाद्या बँकेमध्ये जर अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 5,000 रुपये 10,000 रुपये ठेवावे लागतात, बरोबर. झिरो बॅलन्स मध्ये तुम्हाला अकाउंट ओपन होत नाही. मग तेच काम करते प्रधानमंत्री जनधन योजना. काय करते, दिस स्कीम हेल्प पीपल इस्पेशली दोज हु डोंट हॅव बँक अकाउंट. ज्यांच्याकडे बँक अकाउंट नाही त्यांच्यासाठी आहे. टू ओपन वन इझिली, ते ओपन करू शकतात. इट इन्श्युअर्स दॅट everyone even in villages can save money, receive government benefits directly and access banking services. यांनी काय होणार आहे समजून घ्या. जसं आता लाडकी बहीण योजना आली, बरोबर. पैसे काय तुम्हाला घरी आणून दिलेत का, नाही. पैसे कशात येतात, तुमच्या बँकेमध्ये येतात. म्हणजे गव्हर्नमेंटची कोणत्याही स्कीमचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुमचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. ओके, सो हे बँक अकाउंट जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला गव्हर्नमेंटची स्कीमचा फायदा त्या ठिकाणी घेता येणार आहे. थोडक्यात त्यांना हेच सांगायचं आहे की म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही बँक अकाउंट ओपन करून देताय, जे कशामध्ये देताय, तुम्हाला झिरो बॅलन्स मध्ये ओपन करून देतायत, बरोबर. सो इनडायरेक्टली तुम्ही काय करताय की गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याचा बेनिफिट देखील त्या ठिकाणी तुम्ही घेऊ देत आहात. करते म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना ही कशासाठी आहे, झिरो बॅलन्स बँक अकाउंट ओपन करण्यासाठी आहे. बस, विषय संपला. ओके, नेक्स्ट आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. मानधन लक्षातच ठेवायचं, म्हणजे ही एक पेन्शन स्कीम आहे. ही काय आहे, पेन्शन स्कीम आहे. कुणासाठी आहे, वर्कर्स इन स्मॉल जॉब. म्हणजे कोणकोणते जॉब असू शकतात, मग स्ट्रीट व्हेंडर्स असतील, रिक्षा पुलर्स असतील, कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील किंवा डोमेस्टिक हेल्पर्स असतील, यांच्यासाठी आहे. मग ह्या केसमध्ये ह्या प्रत्येक माणसाने महिन्याला किती पैसे भरायचे, 55 ते 60 रुपये भरायचे. तेवढेच पैसे कोण टाकणार आहे, गव्हर्नमेंट टाकणार आहे. आणि मग तुमच्या 60 वर्षाच्या नंतर गव्हर्नमेंट तुम्हाला 3,000 एवढी काय देणार आहे, पेन्शन त्या ठिकाणी देणार आहे. या स्कीमला म्हटलं जाईल प्रधानमंत्री श्रम योगी मानधन, ज्यामध्ये तुम्हाला 60च्या नंतर 3,000 ची पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. तिसरी या ठिकाणी स्कीम आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी. ओके, मनरेगा, शॉर्ट फॉर्म मध्ये याला म्हटलं जाईल मनरेगा.
याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला इथं गॅरंटी मिळणार आहे की 100 दिवस तुम्हाला काम 100% मिळेल. कोणत्या वर्करला? व्हिलेजेसच्या. ओके, जे पुअर फॅमिलीज इन व्हिलेजेस आहे त्यांना काम मिळेल. जर गव्हर्नमेंट फेल झालं हे देण्यासाठी तर तुम्हाला गव्हर्नमेंट त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन देणार आहे. काय देणार आहे? कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी देणार आहे. मग बघूयात आता आपले क्वेश्चन्स. काय आहे क्वेश्चन समजून घ्या. व्हॉट इज दी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रधानमंत्री जनधन योजना? काय करतंय हे? इन्शुरिंग फायनान्शियल इन्क्लुजन. म्हणजे थोडक्यात बँक अकाउंट ओपन करून देते, म्हणजे फायनान्शियली तुम्हाला काय करते? स्ट्रॉंग करते. विच स्कीम प्रोव्हाइड्स पेन्शन? कोणती स्कीम पेन्शन प्रोव्हाइड करते? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच स्कीम प्रोव्हाइड्स अ मिनिमम पेन्शन ऑफ 3000 पर मंथ टू अनऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स? कोणती आहे ती? ती आहे प्रधानमंत्री श्रमधन योजना. कोणती आहे? प्रधानमंत्री. आन्सर देखील या ठिकाणी टाइप होऊन आलेलं आहे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. ओके, म्हणजे ही त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. विच स्कीम प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट गॅरंटी इन इंडिया? कोणती? मनरेगा. ही तुम्हाला एम्प्लॉयमेंटची गॅरंटी त्या ठिकाणी देत आहे. 22 क्वेश्चन या ठिकाणी झालेले आहे. नेक्स्ट आहे तुमच्याकडे मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया. याबद्दल थोडी थिअरी आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ओके, मेक इन इंडिया म्हणजे काय? स्टार्टअप इंडिया म्हणजे काय? आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? एका वाक्यात सांगतो. मेक इन इंडिया म्हणजे कोणतीही गोष्ट जर असेल तर ती इंडियामध्येच मॅन्युफॅक्चर करायची. सो जर मेक इन इंडिया हा शब्द आला तर कशावर फोकस आहे? फोकस ऑन व्हॉट? मॅन्युफॅक्चरिंग. फोकस कशावर आहे? मॅन्युफॅक्चरिंग वर आहे. म्हणजे एखादा मोबाईल आहे आणि तो मोबाईल मी चायनावरून मागवतो, त्याचे भाव वाढणार आहे, मग तो इंडियामध्येच तयार करा, इंडियामधल्याच लोकांना काम द्या, बरोबर ना? मग त्याची प्राइस पण काय होईल? कमी होईल. सो मेक इन इंडिया आलं की मॅन्युफॅक्चरिंग ही कुठे आली? इंडियामध्ये आली. दुसरी आहे तुमची स्टार्टअप इंडिया. काय आहे स्टार्टअप इंडिया? म्हणजे जर इनोव्हेशन करायचं असेल तर इनोव्हेशनसाठी एखाद्याकडे आयडिया आहे, काहीतरी इनोव्हेशन करायचं आहे, त्या केसमध्ये गव्हर्नमेंट त्यांना काय करणार आहे? सपोर्ट करणार आहे. त्याला म्हटलं जाईल स्टार्टअप इंडिया. आणि तिसरी आहे आत्मनिर्भर भारत. म्हणजे इंडियाची डिपेंडन्सी जी आहे दुसऱ्यावर ती कमी करायची आहे. म्हणजे इंडियाला त्या ठिकाणी काय करायचं आहे? सेल्फ रिलायंट करायचं आहे. सेल्फ रिलायंट हा शब्द आला म्हणजे तो असणार आहे आत्मनिर्भर भारत. आता हे सेल्फ रिलायंट कसं करणार? एवढ्या वस्तू इंडियामध्ये प्रोड्यूस करा की तुम्हाला दुसऱ्याकडे मागण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्याला म्हटलं जाईल सेल्फ रिलायंट. दुसऱ्यावरची डिपेंडन्सी तुम्हाला काय करायची आहे? कमी करायची आहे. मेक इन इंडिया म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंग, स्टार्टअप इंडिया म्हटलं की तुमचं इनोव्हेशन, आणि आत्मनिर्भर भारत म्हटलं की सेल्फ रिलायंट. ठीक आहे. बघा इथे क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, व्हॉट इज दी प्रायमरी पर्पज ऑफ मेक इन इंडिया? आलं का? टू इनकरेज मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टार्टअप इंडिया? काय आहे? इनोव्हेशन हा शब्द आला पाहिजे, किंवा तुमचं स्टार्टअप या ठिकाणी टू सपोर्ट न्यू स्टार्टअप अँड एंटरप्रिनरशिप. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इंडियन इनिशिएटिव्ह फोकसेस ऑन इन्हान्सिंग दी इज ऑफ द डुईंग बिझनेस? म्हणजे थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग काय आहे? मेक इन इंडिया त्या ठिकाणी आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द की गोल ऑफ द आत्मनिर्भर भारत? काय करायचं आपल्याला? रिड्युसिंग टॅक्सेस नाही, मेक इंडिया सेल्फ रिलायंट. काय करायचं आहे? इंडियाला सेल्फ रिलायंट म्हणजे काय? इंडिपेंडंट त्या ठिकाणी बनवायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे आपल्याकडे आता, विच इन्स्टिट्यूशन प्रिपेअर्स द युनियन बजेट? व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ सेबी? म्हणजे आता काही संस्था आहे त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ओके. आता सेबी याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा, यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. जिथे जिथे तुम्हाला मार्केट हा शब्द दिसेल तो समजून घ्यायचं, आन्सर असेल सेबी. मार्केटच्या रिलेटेड काही असू द्या, सेबी हे तुमचं आन्सर असेल. IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स हा शब्द आला की समजायचा आन्सर असणार आहे IRDAI. मार्केट शब्द म्हणजे सेबी, इन्शुरन्स हा शब्द म्हणजे IRDAI. क्लिअर. पुढे जाऊयात. द इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया हा कोण करतं? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स त्या ठिकाणी करते. लक्षातच ठेवायचं. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया हा कोण करतंय? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स त्या ठिकाणी करते. ओके. हा. आणि एक आहे टर्म स्टॅगफ्लेशन. आता स्टॅगफ्लेशन म्हणजे काय समजून घ्या. इन्फ्लेशन होतंय, इन्फ्लेशन होतंय आणि जी इकॉनॉमी आहे ती स्लो होते. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे स्टॅगफ्लेशन. इन्फ्लेशन
प्लस स्लो इकॉनॉमिक ग्रोथ याला म्हटलं जाईल स्टॅगफ्लेशन. इन्फ्लेशन प्लस स्लो इकॉनॉमिक ग्रोथ ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हटलं जाईल? स्टॅगफ्लेशन त्या ठिकाणी म्हटलं जाईल. समजून घ्या. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया हा कोण करते? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स करते. ठीक आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशन प्लस स्लो इकॉनॉमिक रेट, त्याला काय म्हटलं जाईल? स्टॅगफ्लेशन म्हटलं जाईल. ओके, स्टॅगफ्लेशन म्हटलं जाईल. सेबी म्हणजे मार्केट आलं की सेबी हा वर्ड आला, आणि इन्शुरन्स आला म्हणजे IRDA आलं. क्लिअर? समजून घ्या. विच इन्स्टिट्यूशन प्रिपेअर द युनियन बजेट? कोण करतं युनियन बजेटला प्रिपेअर? आता जिथे मी तुम्हाला सांगितलं, बरोबर ना, इथे इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, आणि तेच काय करतं? युनियन बजेट त्या ठिकाणी प्रेझेंट करते. ओके, सो युनियन बजेट जे आहे, बरोबर, सो युनियन बजेट जे आहे हे कोण त्या ठिकाणी प्रेझेंट करतंय? तर ते करणार आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. Which is the main function of SEBI? Regulating insurance sector, supervising the banking sector, regulating the securities market. आलं का आन्सर? आन्सर असणार आहे तुमचं सी. क्लिअर? नेक्स्ट बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन. इन्फ्लेशन मीन्स, ओके, आता पुढे जाऊन काही गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. इन्फ्लेशन मीन्स प्राइजेस आर रायझिंग बट द इकॉनॉमी मे स्टील बी ग्रोविंग. इन्फ्लेशन म्हणजे भाव वाढणे. ओके, आणि डिफ्लेक्शन म्हणजे त्याच्या अपोजिट. ओके, आणि रिसेशन काय मगाशी सांगितलं? रिसेशन इज व्हेन द इकॉनॉमी श्रिंक्स बट इट डज नॉट नेसेसरी इन्क्लूड रायझिंग प्राइजेस. ओके, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता आरबीआय बद्दल काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. समजून घ्या काय आहेत. आरबीआय इज इंडियाज सेंट्रल बँक, मगाशी सांगितलं, आणि इट्स मेन फंक्शन इन्क्लूड्स, 3 याचे फंक्शन आहे, ज्यातलं एक आपण आधीच बघितलंय, कंट्रोलिंग इन्फ्लेशन, हे मगाशीच आपण बघितलं. ओके, तर त्याचे 2 फंक्शन आजू आहे. इश्युइंग करन्सी, आरबीआय प्रिंट्स अँड मॅनेजेस इंडियाज मनी सप्लाय. इंडियाचा जो मनी सप्लाय आहे तो मॅनेज करायचं काम कोण करतंय? आरबीआय त्या ठिकाणी करते, म्हणजे इश्युइंग करन्सी. आणि मॅनेजिंग फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स, आरबीआय कंट्रोल्स इंडियाज फॉरेन करन्सी रिझर्व्स अँड एक्सचेंज रेट. हे 3 फंक्शन जे आहेत हे तिन्हीची तिन्ही कशाचे असणार आहे? आरबीआयची त्या ठिकाणी असणार आहे. क्लिअर? हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. नीती आयोगाबद्दल इथे 2 गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे, या देखील तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता डिस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गव्हर्नमेंटची जी प्रॉपर्टी आहे ही काय करायची आहे? सेल करायची आहे. कुणामध्ये सेल करायची आहे? पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मध्ये सेल करायची आहे. मग त्याला काय म्हटलं जाईल? डिस इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी म्हटलं जाईल. डिस इन्व्हेस्टमेंटचा सिंपल अर्थ असा की ज्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीज आहे त्या सेल करायच्या आहेत कुणाला? पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसला. बस विषय संपला. समजा घ्या, बघा हा क्वेश्चन. विच ऑर्गनायझेशन रेग्युलेट द इन्शुरन्स सेक्टर? मग अशी सांगितलं इन्शुरन्स हा शब्द आला म्हणजे तुमचं आन्सर काय आलं? IRDAI. विच ऑर्गनायझेशन रिलीजेस द अॅन्युअल इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया? मग अशी सांगितला मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. क्लिअर? विच टर्म डिस्क्राइब द इकॉनॉमिक सिच्युएशन वेअर प्राइजेस when prices rise but economic growth slow. but economic growth काय झाली? स्लो झाली. मग अशी सांगितलं इन्फ्लेशन प्लस स्लो इकॉनॉमिक ग्रोथ काय म्हटलं जाईल? स्टॅगफ्लेशन त्या ठिकाणी म्हटलं जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ आरबीआय? आरबीआयचं फंक्शन आहे इश्युइंग करन्सी आहे, कंट्रोलिंग इन्फ्लेशन आहे, मॅनेजिंग फॉरेन एक्सचेंजेस आहे, रेग्युलेटिंग स्टॉक मार्केट आहे का? नाही. हे कुणाचं आहे? सेबीचं फंक्शन आहे, ते आरबीआयचं फंक्शन नाही. क्लिअर? व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? काय आहे याचं प्रायमरी फंक्शन? कंट्रोलिंग इन्फ्लेशन अँड रेग्युलेटिंग बँक्स. व्हॉट डज डिस इन्व्हेस्टमेंट रेफर टू? डिस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? सेलिंग गव्हर्नमेंट स्टेक्स इन पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. ओके, असे महत्वाचे सगळे क्वेश्चन आपण कव्हर करत आहोत. आता 35 पासून 40 पर्यंत 5-6 प्रश्न त्या ठिकाणी बाकी आहे. ओके, आता हे म्हणताय CRR चा लॉंग फॉर्म काय आहे? ओके, इथे म्हणताय SLR चा लॉंग फॉर्म काय आहे? ते एकदा सगळे लॉंग फॉर्म बघूनच घेऊयात. ओके, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, म्हणजे 2 क्वेश्चन इथेच झाले. याचा काय आन्सर असणार आहे? कॅश रिझर्व्ह रेशो. याचा असणार आहे स्टॅच्युरिटी लिक्विडिटी रेशो. ओके, पुढे विचारलंय MSF. ओके, याचा लॉंग फॉर्म काय आहे? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CRAR? ओके, CRAR कॅपिटल टू रिस्क वेटेड ऍसेट्स रेशो. म्हणजे याचा आन्सर असणार आहे इथे B विल बी युअर
आन्सर. नेक्स्ट आहे बॉट स्टँड्स फॉर विच ऑफ द फॉलोइंग. बॉटचा लॉंग फॉर्म काय आहे तो देखील तुम्हाला एकदा बघून घ्यावा लागणार आहे. बॉट असणार आहे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बीओपी असणार आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. डायरेक्टली यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथे तुम्हाला विचारलंय बॅलन्स ऑफ ट्रेड, दॅट इज व्हॉट बॉट. आणि लास्ट क्वेश्चन आहे व्हेअर इज द हेडक्वार्टर ऑफ युनियन बँक. हा टेबल देखील तुम्हाला बघायचा आहे, फार इम्पॉर्टंट आहे. युनियन बँक ऑफ इंडिया याचं हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, यामधून तुम्हाला एखादा क्वेश्चन दिसू शकतो. तो याचा आन्सर असणार आहे काय, मुंबई विल बी युअर आन्सर. याचा आन्सर काय असणार आहे, मुंबई हे तुमचं काय असणार आहे आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे हे 40 जे क्वेश्चन्स आहेत फार इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आहे. नक्की तुम्ही याचा फायदा घ्यायचा आहे. जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल, जर तुम्ही बीएमसीचं प्रिपरेशन करताय किंवा तुम्ही जर एनएमसीचं प्रिपरेशन करताय, WID करताय, MGP करताय, PMC करताय, सिडको करताय, MIDC करताय, या सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स आहे आणि त्याची फीज आहे फक्त 4000 रुपये. नक्की तुम्ही ह्या ऑफरचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता. जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल आणि जर तुम्ही स्पेसिफिक फक्त बीएमसी साठी प्रिपेअर करताय आणि स्पेसिफिक बीएमसी साठी बॅच पाहिजे असेल तर 3500 रुपयात ही उपलब्ध आहे. त्यासोबत तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. 99 रुपयात तुम्हाला ही टेस्ट सिरीज त्या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही कोणतेही इंजिनियर असू द्या, सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रिकल असू द्या, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. नक्की हे 40 क्वेश्चन करून जा, मॅक्झिमम फायदा त्या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.